Hi students, let's learn today standard 4th subject Marathi. Topic number 5. Topic number 5 गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या प्रश्न उत्तरे. तर या व्हिडिओमध्ये आपण गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या या कवितेचे प्रश्न उत्तरे अशा प्रकारे पाहणार आहोत. अशा प्रकारे सर्व प्रश्न उत्तरे आपण यामध्ये पाहणार आहोत. चला तर पाहूया मुलांनो. कविता 5वी गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या. प्रश्न पहिला उत्तरे सांगा. कविता कशाबद्दल आहे? उत्तर कविता गारांच्या पावसाबद्दल आहे. ही कविता कोण म्हणत असेल? उत्तर ही कविता मुले म्हणतात. विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते? उत्तर विजा चमकतात तेव्हा आम्हाला मेघ गरजत आहेत असे वाटते. त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, कोणते सांगा. पहा, आहे टपटप पडणाऱ्या गारा. गडगड गरजणारे. उत्तर आहे मेघ. त्यानंतर आहे चमचम चमकणारी. उत्तर आहे वीज. त्यानंतर आहे थुई थुई नाचणारा. उत्तर आहे मोर. आहे थडथड वाजणारी. उत्तर आहे थंडी. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. प्रश्न तिसरा, शेवटची अक्षरे जुळणारे कवितेतील शब्द सांगा. उत्तर आहे एक गाऱ्या भिंगोऱ्या. या ठिकाणी शेवटचं अक्षर रॅ. गाऱ्या भिंगोऱ्या शेवटचे अक्षर जुळणारे शब्द आहे. त्यानंतर आहे गरजती चमकती. ती शेवटचं अक्षर आहे या ठिकाणी. त्यानंतर आहे वितळुनी जाऊनी. या ठिकाणी नी. पकडुनी वितळुनी. या ठिकाणी सुद्धा नी आहे शेवटचं अक्षर. आणि त्यानंतर आहे 5 वाजते येते. या ठिकाणी ते शेवटचे अक्षर जुळणारे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4, टपटप गडगड यासारखे नादमय शब्द या कवितेत आले आहेत असे आणखी शब्द सांगा. उत्तर आहे उत्तर 1 पटपट पटपट. त्यानंतर आहे चमचम चमचम. त्यानंतर आहे थड 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 थड. त्यानंतर आहे थुई 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 थुई. त्यानंतर आहे गडगड गडगड. तर अशा प्रकारे त्यानंतर आहे गाऱ्या गाऱ्या. अशा प्रकारे नादमय शब्द आले आपण लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, तोंडी काम आहे. तोंडी करायचे, गारा हातात घेतल्यानंतर वितळून का जातात याविषयी चर्चा करा. तर तुम्ही अशा प्रकारे चर्चा करू शकता. गारा म्हणजे गोठलेलं पाणी असते. त्यानंतर गारा खूप थंड तापमानात तयार होतात. त्यानंतर आपल्या हाताचे तापमान गरम असते. त्यानंतर हातातील उष्णतेमुळे गारांना उष्णता मिळते. त्याचबरोबर ही उष्णता मिळाल्यावर गारा वितळू लागतात. त्यानंतर आहे गोठलेले पाणी पुन्हा द्रवरूपात म्हणजे त्याचं पाणी होतं. त्यानंतर हा बदल घन म्हणजे बर्फ अवस्थेतून द्रव म्हणजे पाणी अवस्थेत होतो. यालाच वितळणे म्हणतात. त्यानंतर आहे हातातील उष्णता गारांमध्ये उष्णता हस्तांतरित करते. त्यानंतर आहे त्यामुळे गारा हातात घेतल्यावर लगेच वितळतात. तर अशा प्रकारे तुम्ही अशी चर्चा किंवा अजून वेगळ्या प्रकारे तुम्ही चर्चा करू शकता मुलांनो. त्यानंतर आहे अभिनय करायचा तुम्हाला, ॲक्टिंग करायची. या ठिकाणी गारा वेचणे, थडथड थंडी वाजणे, भिंगोऱ्या खेळणे अशी तुम्हाला ॲक्टिंग करायची. या ठिकाणी पहा, मुलं गारा वेचत आहेत, भिंगोऱ्या खेळतात, थंडी वाजण्याची तुम्ही ॲक्टिंग करू शकता. सो थँक्स फॉर वॉचिंग मुलांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर